जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. कुरूंचे अमात्य सकाळी सकाळी कर्णाच्या भावनात प्रकट झालेत. मग वाड्यावरचे सेवक कुठे आहेत? त्यांचं काम फक्त अन्न फस्त करण्यापुरतंच उरलंय का, हा प्रश्न मनात वारंवार घोळवत होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. प्रत्यक्ष महाराज धृतराष्ट्राचं बोलावणं आलं आणि स्वतः अमात्य घेऊन आले, म्हणजे नक्कीच काहीतरी गुपित असणारच. अमात्यांना आग्रहापूर्व दूध चषक आणि फलाहार देण्यात आला. त्यांनीही तो विनम्रपणे स्वीकारला. कर्ण राजपोशाख बदलण्यासाठी दालनात निघून गेला. त्यानंतर तो महाराजांच्या दालनाकडे निघाला. रस्त्यात त्याला एक फणी पडलेली दिसली. लाकडी फणी होती. कोणीतरी दूरवर उभं राहून विंचारत असताना त्याला दिसलं, पण नक्की कृती कोण होती ही त्याच्याही लक्षात आलं नाही. अमात्य बरोबरच होते, त्यामुळे त्यांनी बघणं आणि बोलणं दोन्हीही टाळलं. अमात्य दारात पोहोचताच म्हणाले, प्रणिपात महाराज, अंगराज आलेत. महाराज, मी दुर्योधनाच्या पायाला चूर्ण बांधून लगेच परततो. हो, तुझा, महाराज उत्तरले. या अंगराज, या. संपूर्ण हस्तिनापूर आपला आभारी आहे. कसे उपकार मानावे हेच कळत नाहीये. महाराजांनी असं म्हटल्यावर कर्ण म्हणाला, उपकार कसले महाराज? आपण कशाबद्दल बोलतात? आपण चांगलेच जाणता अंगराज, तुमच्यामुळे आज युवराज दुर्योधन सकुशल अजगराच्या विळखातून सुटून बाहेर आलेत. परिणामी स्वरूप त्यांनी स्वतः तुमचा हा पराक्रम आम्हा सगळ्यांना समोर वदला. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आणि खूप ऋणी आहोत. अंगराज, तुम्हाला म्हणून सांगतो. सातत्याने एक भीती मनात सलत असते. कर्ण म्हणाला, कसली महाराज? आज नाही तर उद्या पंडुपुत्र परत येतील, स्वतःचा हक्क मागतील. दुर्योधन इतक्या सहजासहजी ते सगळं देणार नाही, किंबहुना त्याला हे सगळं पेलवणारही नाही. तो रागात येऊन निर्णय घेतो आणि त्याच्या पाठीशी नेहमी शकुनी असतो. खंबीरपणे त्याच्या पाठीशी कोणीही उभं नाही. युद्धसदृश्य परिस्थिती जर आली तर त्याला सांभाळणार कोण? मी हा असा. माझ्या पुत्राचा रखवालदार कोण? कोण अंगराज, कोण? यावर कर्ण म्हणाला, महाराज, युवराज दुर्योधन आपले पुत्र नक्कीच आहेत, पण तो माझा सखा सुद्धा आहे. आपण निश्चिंत असावा. मी माझ्या मित्राला तसं वचन दिलंय आणि जिवंत आहेस तोवर ते पाळणं माझं कर्तव्य आहे. अंगराज, तुम्ही बोलता हे जर खरं असेल तर मला काळजीचं काही कारणच नाही, कारण स्वतः अंगराज कर्णासारखा महारथी माझ्या पुत्रासोबत असताना मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. महाराजांना आश्वासन देऊन कर्ण तिथून निघून गेला. एक नैराश्याचा थैमान होतं संपूर्ण हस्तिनापुरात. पांडव परत नक्की येतील, आपला हक्क नक्की मागतील, किंबहुना युद्ध सुद्धा होईल. भगवान श्रीकृष्णांसारखं बळ त्यांच्यासोबत आहे, पण अंगराज कर्ण सुद्धा आहे. धर्मयुद्ध, धर्मसंकट पुढे उभं ठाकलंय. नक्की कोण जिंकणार ठरवणार फक्त आणि फक्त नियतीच. पण कर्णाच्या मनात सुद्धा एक थैमान होतं, आणि ते थैमान होतं 6व्या पंडुपुत्राचं. कोण होता तो 6वा पांडव? कोण होता तो 6वा पांडव? कोण होता तो 6वा पांडव? महारथी कर्ण.